काय आला होता फोन पोलिसांचा? अगं म्हणजे केवळ संशय म्हणून, आता त्यांचं कामच आहे ना ते. मीरा आता सांग बरं चटकन. हो हे बघ, त्यांचा फोन आला होता की एका बाईला गाडीने उडवलंय आणि काय? आणि त्या बाईचं वर्णन नमिताशी मिळतं जुळतं आहे. नाही अगं आत्या, मग काय हे? आत्या प्लीज प्लीज सावर ना स्वतःला. तुम्ही दोघी घाबरू नका, सगळं ठीक होणार आहे. वंसा, तुम्ही सावरा स्वतःला. तुम्ही असा धीर सोडला तर मुलांचं कसं होईल? आत्या अगं असं काय करतेस? मी म्हटलं ना, होणार आहे, सगळं ठीक होणार आहे. उघड्या डोळ्यांनी मुलांच्या यातना पाहणे यासारखं दुःख नाही हो वंसा. एक मिनिट, दादाचा फोन आहे. हा दादा बोल. थँक गॉड. हां ठीक आहे, या तुम्ही दोघं लवकर. नमिता नव्हती ती. दादा आणि अमोघ येत आहेत आता परत. आणि प्लीज प्लीज तुम्ही दोघी जणी सावरा स्वतःला. नमिता सुखरूप असेल, तिला काहीही होणार नाही. आपण पॉझिटिव्हली विचार करायला हवा ना. काय करायला पाहिजे काही समजतच नाही. शुभंकर, आपलं सगळंच तर करून झालंय. पोलिसांकडे जाऊन आलो, हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो, रस्त्यांवर शोधून झालंय. आता आपण अजून काय करू शकतो? दादा मला माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्याच मनात आत्ता नाही नाही ते विचार येत आहेत. पण प्लीज प्लीज शांत राहण्याचा प्रयत्न कर. कारण नमिता सापडल्यानंतर आहे या परिस्थितीतून आपल्याला मार्ग तर काढावाच लागणार आहे. यापुढे नमिताला खूप खूप जपायला लागणार दादा. मीरा, मला ना राहून राहून एकच भीती वाटते. मीता सापडली तरी कुठल्या अवस्थेत सापडेल ती? जर तिला काही मी बघते. नमिता, आत ये नमिता.
मीता, मीता, तू तू कुठे सापडली तुम्हाला? ह्या पार्कमध्ये भेटल्या मला आणि स्वतःशीच बडबडत होत्या, माझं बाळ कुठे आहे, माझं बाळ कुठे आहे. मी रोज ह्यांना बघत असल्यामुळे मला माहीत होतं की ह्या इथेच राहतात म्हणून मी त्यांना इथे घेऊन आले. खरंच खूप खूप उपकार झाले तुमचे. ह्यात उपकार कसले, त्यांची नीट काळजी घ्या. आता तुम्ही येते मी. या. मीता, अगं आज दिवसभरात तू काहीच खाल्लं नाहीयेस. थोडा ज्यूस तरी घेशील? अरे असं काय करतोस? बाळ तिकडे उपाशी आहे ना, मी कसं इथे खाऊ शकेन काही? तू म्हणतेस ते बरोबर आहे ग, पण अगं आता बाळाचं सगळं करायचं म्हणजे तुझ्या अंगात शक्ती हवी की नको? तू बाळ इथे घेऊन ये, मग सगळं कसं व्यवस्थित करेन. खरंच, पण तू इथे वेळ का काढतोयस? जा ना, आशूकडनं आपल्या बाळाला घेऊन ये. तिकडे एकटं असेल रे ते. अगं आता मीता, रात्र खूप झाली ना, मी उद्या सकाळी बाळाला घेऊन ये ना. तू आत्ता जाणार आहेस बाळ आणायला का? अगं म्हटलं ना तुला मी की उद्या सकाळी घेऊन येईन बाळाला. उठल्या उठल्या पहिलं काम तेच कर. हा, सकाळी लवकर बाळाला मी घेऊन येईन, चालेल? पण काय ना ग, बाळ रात्री झोपतच नाही, तुला खूप त्रास देतो, हो की नाही? त्यामुळे तुलाही रात्री झोपता येत नाही, खूप दमतेस ग अशाने तू. म्हणून मी काय म्हणतो की आता तू झोपतेस प्लीज. उद्या सकाळी मी नक्की बाळाला घेऊन येईन. हा, तू झोप आता. हा, झोप. चला, मी उद्या बाळाला नक्की आणेन. झोप. आता कसलाही विचार करायचा नाही. हा, शांतपणे झोपायचं. झोप. किती वेळ आपण अशी डोकेफोड करत बसणार आहोत? अश्विनी ते बाळ द्यायला तयार नाहीये आणि नमिताला दुसरं बाळ नको आहे हे आता स्पष्ट झालंय. आता आपल्या समोर दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे नमिताचं खचत जाणं आणि शेवटी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती होणं, उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं, किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने अश्विनीला ते बाळ द्यायला भाग पाडायचंच. अरे पण ती तयार नाहीये म्हणून तर सगळा प्रॉब्लेम उद्भवलाय ना. मोठी आली होती मानभावीपणा करायला बाळाला इथे घेऊन, पण मी म्हणते मुळात इथे यायचंच कशाला तिनं बाळाला घेऊन? हा, काही नाही रे, काही नाही. नमिताला खिजवण्यासाठीच आली होती ती. नाहीतर दिलं नसतं का तिनं बाळ? हा, पण एका प्रयत्नात जर बाळ मिळालं नाही तर दुसरा प्रयत्न आपल्याला करायलाच हवा. शुभंकरचा अटेम्प्ट फसला तर दुसरे कोणीतरी जाऊन प्रयत्न करायला हवा ना.
मला पटतंय अमोकचं म्हणणं. हे बघ मीरा, तुला म्हणणं जरी पटत असलं अमोकचं तरी काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. अश्विनी तिच्या निर्णयावर ठाम आहे. खरं सांगायचं तर अश्विनीच्या आत्तापर्यंतच्या वागण्यावरून बाळ द्यायला ती नकार देईल असं मला नव्हतं वाटलं. माझ्यासाठी धक्काच आहे हा खरं तर. पण तिला तिच्या घरच्यांचा विचार नको का करायला? आणि त्या लोकांनी आपल्याशी संबंध ठेवायला नकार दिलाय यात त्यांच्या दृष्टीने काहीच चूक नाहीये. पण माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही? आणि आत्ता चूक काय आणि बरोबर काय हा मुद्दा गौण आहे. आत्ता आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की अश्विनीला कसं राजी करायचं आणि तिला राजी करण्यासाठी काय करायचं ते ठरवायचं. आणि मी ते ठरवलंय. मी जाऊन अश्विनीशी बोलणार आणि तिला समजावणार आहे. अरे अमोघ, मी सांगतो उपयोग नाही होणार. पण मी प्रयत्न करणार आहे शुभंकर. दुसरं काही ऑप्शनच नाहीये आणि आपल्याकडे आता एवढा वेळही नाहीये. त्यामुळे चर्चा करत बसण्यापेक्षा मी कृती करणं जास्त पसंत करेन. दादा, लेट्स होप फॉर द बेस्ट. अगदी प्लॅन केल्याप्रमाणे दिवस गेला. छान वाटतंय. मला पण खूप बरं वाटतंय. आपण किती दिवसांनी असे बोललो. छान वाटतंय. त्यामुळे हलका हलका वाटतंय. कसल्याही शंका नाही, भीती नाही. रिलॅक्स वाटतंय जरा. अशो, 2-3 दिवसांनी मी आईशी पण बोलणार आहे. सगळं नीट होईल. आजच्या छान रिलॅक्स दिवसामुळे बॅटरी एकदम चार्ज झाल्या. उद्यापासून गाडी एकदम मस्त पळणार. सगळं छान होणार अशो, बिलीव्ह मी. आता कोण होणार? मी बघते. तुम्ही? हो, मी आत येऊ शकतो? हो, या ना. थँक्स. समीर, हे मी अमोघ वाघ, मिस्टर प्रधानांच्या कंपनीचा लीगल ॲडवायझर. लीगल ॲडवायझर? हो, पण आत्ता मी इथे आलोय ते शुभंकरचा एक जिवलग मित्र म्हणून. मला 1 मिनिट. तुम्ही काय बोलणार आहात याची कल्पना आहे मला. मिसेस प्रधान आल्या घरी परत? हो. आणि तुम्ही आम्हाला कळवलं सुद्धा नाही. त्या हरवल्या तेव्हा मात्र लगेच फोन आला होता. तुम्ही आत्ता काय बोलायला आलात याची कल्पना आहे मला.
पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. इथून पुढे आमचा आणि प्रधानांचा काहीही संबंध नसणार. तुम्ही कोणतंही कारण सांगून माझ्यावर दडपण आणू नका. या जगात सगळ्यांनाच दुःख असतं आणि ती ज्याची त्यांनीच भोगावी लागतात. मला आता समजावायचा प्रयत्न करू नका प्लीज. अश्विनी, अगं ही साधी माणुसकी आहे. नमिताची काय अवस्था आहे तू स्वतः पाहिलंस ना. आणि तुझ्या कठीण दिवसांमध्ये मिस्टर प्रधानांनी नेहमीच तुला मदतीचा हात दिलाय. निदान त्याची तरी आठवण ठेव. हो मिस्टर वाघ, तुम्ही उगाच सोयीचं राजकारण करून आशूवर दडपण नका आणू. आणि काय, त्यांचंच बाळ आशू ज्यावेळी इमानाईत बरे तिच्या पोटात वाढवत होती त्यावेळी तिला धक्के मारून बाहेर काढलं, त्यावेळी त्यांना नाही शिकवले तुम्ही माणुसकीचे धडे? मिस्टर अमोघ, तुम्ही तुमचा आणि आमचा दोघांचाही वेळ वाया नका घालवू. ही तुमची इथली शेवटची व्हिजिट होती हे लक्षात ठेवा. आम्ही आमच्या छोट्याशा जगात सुखाने जगतोय. प्लीज आम्हाला डिस्टर्ब नका करू. आणि हे प्रधान फॅमिलीला सांगा. चला निघा. ठीक आहे, जातो मी. पण जाता जाता एक गोष्ट सांगतो. तुम्ही ज्या छोट्याशा जगाबद्दल आणि सुखाबद्दल फुशारका मारताय ना मिस्टर समीर कर्वे, ते सगळं देणारी तुमची ही जी नोकरी आहे ना, ती शुभंकरनी सुलेखाला गळ घातल्यामुळे तुम्हाला मिळाली.